महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. काल सांगितल्याप्रमाणे आजपासून आपल्या 100 प्रश्नांच्या व्हिडिओला सुरुवात होते. दररोज आपण 100 प्रश्नांचं अवलोकन करणं गरजेचं आहे. तेव्हा मित्रांनो, आज आपण श्री गणेशा करतोय. परत संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नोत्तराला आपण सुरुवात केलेली आहे. पोलीस भरतीला आजपर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांची आणि अभ्यासक्रमामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांची तयारी म्हणून आपण आजपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. संध्याकाळी त्याचं तुम्ही अवलोकन करणं गरजेचं आहे. हे 100 प्रश्न ऐकणं काळाची गरज आहे. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा. आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. प्रश्नोत्तर व्यवस्थित ऐकायचे, प्रश्न ऐकायचा, उत्तर लक्षात ठेवायचं. हा कार्यक्रम आपण व्यवस्थित चालू ठेवू. त्याचं चिंतन मनन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक एक प्रश्न मोलाचा आहे आणि त्यामुळे तुम्ही बारकाईनं लक्ष देऊन प्रश्न आणि उत्तर लक्षात ठेवायचं. मित्रांनो, आज आपण पहिले 100 प्रश्न घेणार आहे आणि ते सुरुवात होते आहेत इतिहासामुळे. इतिहासाचे प्रश्न आहेत. प्रश्नपत्रिका 1. पहिलाच प्रश्न आहे. 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल भारताचे कोण होते? 1857चा उठाव झाला त्यावेळेला भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होते. लॉर्ड कॅनिंग 1856 मध्येच भारतामध्ये आले. भारतासाठी त्यांना काहीतरी करायचं होतं, पण 1857चा उठाव सुरू झाला आणि ब्रिटिशांना सावध राहणं आणि या उठावात आपला पराभव करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. लॉर्ड कॅनिंग हा भारतामध्ये 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल होता. लक्षात असू द्या. लॉर्ड कॅनिंगवर 3 प्रश्न विचारले जातात. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग. भारताचा पहिला व्हाईसराय कोण? लॉर्ड कॅनिंग. व्हिक्टोरिया राणीच्या काळामध्ये 1858ला राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला? लॉर्ड कॅनिंग. हा प्रश्न कसाही आला तरी उत्तर त्याचं लॉर्ड कॅनिंग आहे, हे लक्षात ठेवा. 1857च्या उठावात पहिली गोळी झाडणारी व्यक्ती कोण? दुसरा प्रश्न. 1857च्या उठावाच्या वेळी पहिली गोळी झाडणारा बराकपूरच्या छावणीमधील तुकडी क्रमांक 34 मधील सैनिक मंगल पांडे. मंगल पांडे यानं 29 मार्च 1857ला बराकपूरच्या छावणीमध्ये मेजर हुसेनवर गोळी झाडली. पहिला गोळी झाडणारा व्यक्ती मंगल पांडे, तुकडी क्रमांक 34. लक्षात ठेवा. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी विनोबा भावे, दुसरे मानकरी पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे मानकरी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न काहीही विचारला जाऊ शकतो, त्यामुळे पहिले विचारले विनोबा भावे, दुसरे मानकरी पंडित नेहरू आणि तिसरे सरदार वल्लभभाई पटेल. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना रास बिहारी बोस यांनी केलेली आहे. आझाद हिंद सेना म्हटलं की आपल्याला सुभाष बाबूंची आठवण होते, परंतु आझाद हिंद सेनेची स्थापना ही रास बिहारी बोस यांनी जपानमध्ये जाऊन केलेली आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतामधले हिंदी सैनिक 20,000 अटक करून जपानने आपल्या तुरुंगामध्ये टाकलेले होते आणि हे रासबिहारी बोस यांना समजलं. त्यांनी जपानच्या सरकारशी बोलणी केली.
20,000 सैनिक ताब्यात घेतलं आणि त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. मायकेल वुडवायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? मायकेल वुडवायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकांनी केली? आता मायकेल वुडवायर हा पंजाबचा गव्हर्नर होता. पंजाबमध्ये 1919 मध्ये 13 एप्रिल 1919 पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग आहे. त्या बागेमध्ये हत्याकांड घडून आलं. जनरल डायरने हत्याकांड केलं. 1919चा रौलेट ॲक्ट, या रौलेट ॲक्ट कायद्याचा निषेध करण्यासाठी पंजाबमधले लोक जालियनवाला बागेमध्ये जमले होते. त्यावेळेला मायकेल वुडवायरचा लष्कर प्रमुख होता जनरल डायर. या जनरल डायरने अमानुष गोळीबार केला 13 एप्रिल 1919. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर एकच लक्षात ठेवा की मायकेल वुडवायरची हत्या उधम सिंगानं केलेली आहे. ज्या वेळेला हत्याकांड घडलं त्यावेळेला उधम सिंग बाहेर होता. त्यानं सगळं ऐकलं, सगळं बघितलं, डोळ्याने पाहिलं. त्यानं ठरवलं, मी माझ्या आयुष्यात एकच करेन की या मायकेल वुडवायरला सोडणार नाही. आणि मित्रांनो, अशा प्रकारे या मायकेल वुडवायरची हत्या करणारा पंजाबमधला उधम सिंग हे नाव लक्षात ठेवा. बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण? बंगालच्या फाळणीला 1905 मध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली. बंगालच्या फाळणीचा उद्देश काय? त्यांनी आपल्याला इंग्रजांनी सांगितलं प्रशासनाच्या सोयीसाठी आम्ही बंगालची फाळणी करतोय, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. या इंग्रजांना हिंदू मुस्लिम यांचा झगडा, यांचा संघर्ष सुरू करायचा होता आणि बिहार आणि ओरिसा हे 2 प्रांत वेगळे करायचे होते. हा त्यांचा खरा उद्देश होता आणि म्हणूनच बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केलेली आहे, हे विसरू नका. 1905 बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन. भारतीय समाज सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती कोण? भारतीय समाज सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती अनेक समाज सुधारक आहे. या भारतामध्ये अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्यापैकी सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय. या राजाराम मोहन रायनं ब्राह्मो समाजाची स्थापना केली. या राजाराम मोहन रायनं सतीची चाल बंद केली. लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या काळामध्ये सतीच्या चालीचा कायदा त्याने करून सतीची चाल बंद केली. स्त्रियांना वारसा हक्क मिळवून दिला. कलकत्त्याला त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. मित्रांनो, राजाराम मोहन राय इंग्लंडला जाणारा पहिला माणूस आणि त्या माणसाचा शेवट सुद्धा इंग्लंडमध्येच मृत्यू झालेला आहे. पश्चिम बंगालमध्ये जन्माला आलेला राजाराम मोहन राय याला बंगाली समाजसुधारक म्हणतात, पण त्याचा मृत्यू मात्र इंग्लंडमध्ये झाला. असा हा सामाजिक सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती राजाराम मोहन राय. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पुणे करार 1932 साली झाला. पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा पुण्यामध्ये येरवडा जेलमध्ये करार झालेला आहे. या पुणे कराराला पुणे करार, ऐक्य करार, येरवडा करार, गांधी आंबेडकर करार असं म्हणतात. तेव्हा पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला. यामध्ये दुसरा एक प्रश्न विचारला जातो की पुणे करारामध्ये मध्यस्थी कोणी केली? पुणे करारामध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी मध्यस्थी केलेली आहे. लाल बाल पाल, जहाल गटातील प्रसिद्ध नेते कोणते? जहाल गटातील प्रसिद्ध नेते लाल बाल पाल.
लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक, पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. हे जहालांचे नेते आहेत, हे लक्षात असू द्या. त्यानंतर इसवी सन 1630 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते? पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केलेले होते. ही गोलमेज परिषद लंडन या ठिकाणी भरलेली होती. पहिली गोलमेज परिषद 1930 साली, दुसरी 1931 साली, तिसरी 1932 साली. पहिल्या गोलमेज परिषदेला भारतामधून राष्ट्रीय सभेचा कोणताच नेता गेला नाही, हजर राहिला नाही. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी गांधी आयर्विन करार झाला आणि त्या करारानुसार महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले होते. परंतु भारताच्या स्वातंत्र्याबद्दल कोणतीच चर्चा न झाल्यामुळे महात्मा गांधी निराश होऊन परत आले. तिसऱ्या गोलमेज परिषदेला इंग्रज सरकार काहीच देत नाही म्हणून कुणीच गेले नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र तिन्ही गोलमेज परिषदेला गेले होते, कारण अस्पृश्य समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते गेले होते. राष्ट्रीय सभेचा नेता म्हणून ते गेलेले नव्हते. बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोलमेज परिषद 1930, दुसरी 1931, तिसरी 1932. या तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड याने जातीय निवाडा केला होता आणि म्हणूनच पुणे करार झाला होता. हे लक्षात असू द्या. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये केली. भारत सेवक समाजाची स्थापना करून कोणतं कार्य करत होते? एक आदर्श समाज सुधारक निर्माण करण्याचं काम गोपाळ कृष्ण गोखले करत होते. आज समाजाला आज सुद्धा आदर्श समाजसेवकाची गरज आहे. पण आजच्या काळामध्ये आदर्श समाज सुधारक आपल्याला दिसत नाही. बहुतेक करून सगळे स्वार्थी बनलेले आहेत. पूर्वीच्या काळामधले समाज सुधारक देशासाठी प्राणार्पण करणारी माणसं होती. म्हणून गोपाळ कृष्ण गोखल्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये केली. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल एल.पी. स्टन. लक्षात ठेवा, जुन्या मुंबई प्रांताचा गव्हर्नर एल.पी. स्टन होता. इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी केला? आता सतीच्या चालीची बंद प्रथा कोणी केली? कायद्यानं म्हणायला गेले तर विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये झाली. 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा विल्यम बेंटिंग यानं केला. पण हे सगळं करण्याचं, घडवून आणण्याचं काम 99% राजाराम मोहन रायने केलेलं आहे. पण त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम लॉर्ड विल्यम बेंटिंगनं केलेलं आहे. म्हणून उत्तर लिहिताना 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये सतीबंदीचा कायदा झाला, हे सर्वांनी लक्षात ठेवा. शिवजयंती महाराष्ट्रामध्ये सुरू करणारी राष्ट्रवादी व्यक्ती कोणती? शिवजयंती आणि गणेश उत्सव हे लोकमान्य टिळकांनी सुरू केले. सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती 1893 मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले आणि 1895 मध्ये टिळकांनी शिवजयंती सुरू केली. प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण? राष्ट्रीय सभेचे संस्थापक सर ॲलन ह्यूम. सर ॲलन ह्यूम यांनी पुढाकार घेऊन
28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना केली, हे लक्षात असू द्या. सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र बसवून त्यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885ला केलेली आहे. या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं आणि त्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी होते, हेही लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष डॉक्टर ॲनी बेझंट. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे, हे लक्षात असू द्या. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? आता सांगितलं, योमेशचंद्र बॅनर्जी. मुंबई अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी गदर ही गुप्त क्रांतिकारक संघटना कोणत्या देशामध्ये सुरू केली? गदर म्हणजे ही गुप्त क्रांतिकारक संघटना आहे. गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ खानखोजे यांनीच केलेली आहे. अमेरिका आणि कॅनडा या 2 देशांच्या मदतीने गदर पार्टीची स्थापना झालेली आहे. गदरचं काम काय? भारताच्या बाहेरील लोकांना, इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्समध्ये राहिलेल्या लोकांना भारतीयांच्या बद्दल मनामध्ये त्यांच्या चिथावणी निर्माण करण्याचं काम केलं. अरे, तू इंग्लंडमध्ये आहेस, भारतामध्ये तुझे आई वडील आहेत, इंग्रजांच्याकडून किती त्यांना त्रास होतोय याची कल्पना कर आणि देशासाठी काहीतरी कर, ही चितावणी देण्याचं काम गदर पार्टीनं केलेलं आहे. खानखोजे, लाला हरदयाळ हे गदर पार्टीचेच लोक आहेत. पुण्याचे विष्णू गणेश पिंगळे, रासबिहारी बोस हे गदर पार्टीचेच लोक आहेत. कारण परदेशातील भारतीयांना चिथावणी देण्याचं काम या गदर पार्टीनं केलेलं आहे. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले. त्यानंतर कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण? कलेक्टर जॅक्सनचा खून करणारा, वध करणारा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना कलेक्टर जॅक्सनचा वध केलेला आहे, कान्हेरे यांनी. त्यानंतर अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण? अभिनव भारत संघटनेचे संस्थापक आहेत वि.दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर. अभिनव भारत संघटना. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हटलेलं आहे? खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हटलेलं आहे? बाळांनो, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके हे शिरडोनचे आहेत, त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू एडनच्या तुरुंगामध्ये झालेला आहे. असे हे वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक आहेत. हैदराबाद मुक्ती संग्रामात अनुकूल पार्श्वभूमी कोणी तयार केली? ज्या वेळेला हैदराबाद संस्थान मुक्त करण्यात आलं, हैदराबाद संस्थानाचं भारतामध्ये विलिनीकरण करण्यात आलं, त्यावेळेला महत्त्वाची कामगिरी कोणी केली? वातावरण निर्मिती करावी लागते बाळांनो. त्याप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ यांनी ती पार्श्वभूमी तयार केलेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ. त्यानंतर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय कोण? भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. 1858 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये असलेला कारभार, भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटने काढून घेतला आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिच्या हातामध्ये दिला.
इंग्लंडच्या राणीने लॉर्ड कॅनिंगलाच भारताचा पहिला व्हाईसराय बनवला आणि ज्या वेळेला राणीनं जाहीरनामा वाचायचा होता तो लॉर्ड कॅनिंगने वाचून दाखवला, हे लक्षात असू द्या. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन याने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केलेला आहे. लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मुघल सम्राटाबरोबर केलेली आहे? आता लॉर्ड कर्झन तुम्हाला कल्पना आहे, ज्यानं बंगालची फाळणी केली, ज्याने भारतीयांची कदर केली नाही, बिहार ओरिसा हे दोन प्रांत वेगळे करणारा माणूस, या लॉर्ड कर्झनची तुलना मुघल बादशाह औरंगजेब याच्याबरोबर केली आहे. औरंगजेबाला तरी काय कळ? औरंगजेबाने स्वतःचा भाऊ मोठा दारा या दाराचा खून केला, कारण वडील गेल्यानंतर ही गादी, दिल्लीची गादी त्याच्याकडे जाता कामा नये म्हणून त्यानं त्याचा खून केला. ती गादी मलाच मिळाली पाहिजे. गादी लवकर मिळावी म्हणून आपले वडील शहाजहान याला नजरकैदेमध्ये आग्र्याला ठेवले. ह्याच औरंगजेबान शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर सिंग यांचं डोकं धडापासून वेगळं केलं. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु आहेत. त्या 10व्या गुरूंचे शिष्य लक्ष्मणदास बैरागी याला सुद्धा ठार मारलेला आहे. आणि गुरु गोविंद सिंग शिखांचे 10वे गुरु ते नांदेडला मुक्कामाला असताना माणसं पाठवून त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंगांची हत्या करण्यात आलेली आहे. असा हा कपटी असणारा औरंगजेब याच्या बरोबर लॉर्ड कर्झनची तुलना केलेली आहे, याचं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली पास झाला? 1929ला झालेल्या अधिवेशनामध्ये भारताला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली पास झाला? पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव पास करण्यात आलेला आहे. गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते कोण? गदर पार्टीबद्दल मगाशी मी सांगितलं. गदर पार्टीचे पुण्यामधले कार्यकर्ते म्हणजे विष्णू गणेश पिंगळे. विष्णू गणेश पिंगळे त्यांना देशकार्य करायचं होतं. त्यांनी देश चळवळीमध्ये, देशकार्यामध्ये उडी टाकली आणि रासबिहारी बोस यांनी त्यांना गदर पार्टीमध्ये घेतलं. बॉम्ब बनवण्याची कला विष्णू गणेश पिंगळे यांना रासबिहारी बोस यांनी शिकवली. म्हणजे पुण्याचे विष्णू गणेश पिंगळे लक्षात ठेवा. भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण? इथं मात्र प्रश्न आहे. भारतीय गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश गव्हर्नर जनरल हे दोन वेगळे वेगळे प्रश्न आहेत. भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी आणि भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे लक्षात ठेवा. विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण? विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाज सुधारक धोंडो केशव कर्वे. विधवेला सुद्धा समाजामध्ये मानाने सन्मानाने जगता आलं पाहिजे. मित्रांनो, मला सांगा, 1829 पूर्वी समाजामध्ये विधवा होती का? कशी असणार? अहो, नवरा मेल्यानंतर त्या चितेमध्ये त्या बाईला जाळत होते.
राजाराम मोहन राय म्हणायचे, त्या स्त्रीचा तुम्ही खून करताय, तिला पकडून नेताय, चितेमध्ये जाळताय, नवऱ्याच्या चितेमध्ये जाळताय. ज्या वेळेला 1929ला सतीबंदीचा कायदा झाला, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सतीची चाल बघा. एक लक्षात ठेवा, त्यापूर्वी विधवा नव्हती, त्यानंतर विधवा राहायला लागली. कारण नवरा गेल्यानंतर सतीची चाल बंद झाल्यामुळे विधवा तशीच राहत होती. या विधवेला मानानं सन्मानानं जगता यावं म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांना विधवा विवाहाचे पुरस्कार करते म्हणतात, समाज सुधारक म्हणतात. होमरूल लीगची स्थापना सर्वप्रथम कोणत्या प्रांतामध्ये? होमरूल लीगची चळवळ लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अॅनी बेझंट यांनी केली. पहिल्यांदा होमरूलची चळवळ किंवा होमरूलची स्थापना सुरुवात ही मुंबई प्रांतामध्ये झालेली आहे. मुंबई प्रांतामध्ये नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे आणि मद्रास प्रांतामध्ये डॉक्टर अॅनी बेझंट यांनी केलेला आहे. असहकार चळवळ कोणी सुरू केली? असहकार चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली 1920. कारण महात्मा गांधींनी ओळखलं होतं सहकार या शब्दाचाच अर्थ आहे की कोऑपरेशन द्यायचं नाही. आज इतके वर्ष इंग्रज भारतामध्ये सत्ता निर्माण करून राहिलेले कशामुळे? आपल्यामुळे. आपली माणसं इंग्रजांच्या नोकरी, आपल्या कोऑपरेशनवर इंग्रज आपल्यावर सरकार चालवतो आणि म्हणून महात्मा गांधींनी ओळखलं, आपणच यांना कोऑपरेशन दिलं नाही तर ह्याने इंग्रज सरकार भारतामध्ये टिकू शकत नाही. म्हणून 1920 मध्ये असहकार चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली आणि असहकार चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधींनीच केलेलं आहे. मुंबई प्रांतामध्ये देवदास प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला? मुंबई प्रांतामध्ये देवदास आणि देवदास, तुम्हाला कल्पना आहे मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज यांनी देवदास आणि देवदासी ही प्रथा बंद केली. देवा मला लग्न होऊन 18 वर्ष मूल नाही, मला जर एखादं मूल झालं तर मी पहिलं मूल तुला. यापूर्वीच्या संकल्पना, या सगळ्या अंधश्रद्धा, चाली रीती रूढी परंपरा हा समाजामध्ये आणि त्यामुळे देवाला सोडलेला मुलगा असो किंवा मुलगी असो, देवदास आणि देवदासी. पण त्यांचं फ्युचर काय, त्यांचं भविष्य काय, पुढे काय होणार याची कोणालाच कल्पना नाही. आणि म्हणून या विरुद्ध आवाज उठून राजर्षी शाहू महाराजांनी तर कायदाच केला. पण मुंबई प्रांतामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुद्धा आवाज उठवला. देवदास आणि देवदासी प्रथा बंद झाली. वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे मानकरी, मगाशीच आपली चर्चा झाली. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी विनोबा भावे, दुसरे मानकरी पंडित नेहरू आणि तिसरे मानकरी सरदार वल्लभभाई पटेल. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस होते. आझाद हिंद सेनेचे संस्थापक रासबिहारी बोस होते. लक्षात असू द्या, गल्लत करू नका. जो प्रश्न आहे त्याचंच ते उत्तर असलं पाहिजे. आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करणारे सुभाषचंद्र बोस, संस्थापक रासबिहारी बोस. 19व्या शतकाच्या 8व्या दशकामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केला? 19व्या शतकाच्या 8व्या दशकामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केला? बाळानो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी उठाव 19व्या शतकाच्या
8व्या दशकामध्ये उठाव केलेला आहे अहमदनगरचे शेतकरी, अहमदनगर जिल्ह्यामधले शेतकरी. चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? चले जाव चळवळ 1942. या चळवळीच्या दरम्यान भारतामध्ये प्रति सरकारच्या स्थापना झाल्या. तर महाराष्ट्रामध्ये प्रति सरकारची स्थापना त्या काळामध्ये कुठे झाली? सातारा. सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकारची स्थापना केली, हे लक्षात ठेवा. 1857 साली मंगल पांडेने कोठे उठाव केला? 1857 साली मंगल पांडेनं बराकपूरच्या छावणीमध्येच मेजर हुसेन याच्यावर पहिलीच गोळी झाडली आणि उठावाला सुरुवात झाली. उठावाची ठिणगी पडली. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना म्हणतात. लोकमान्य टिळक म्हणजे छाल माणूस, असंतोषाचे जनक. जिथे टिळक जाणार तिथं गोंधळ होणारच, म्हणून त्यांना असंतोषाचा जनक या नावाखाली ब्रिटिश सरकारनं येरवडा, सुरुवातीला येरवडा आणि नंतर ब्रह्मदेशामध्ये मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. आणि त्या शिक्षेमध्ये असतानाच त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला, हेही विसरू नका. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? ज्या वेळेला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यावेळेला भारताचे व्हाईसरॉय कोण होते? त्यावेळेला भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन होते. ज्या वेळेला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यावेळेला भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकील पत्र कोणी घेतले होते? क्रांतिसिंह, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकील पत्र कोणी घेतले? बहुतेक या क्रांतिकारकांचे वकील पत्र आपल्या लोकांनी घेतलेले आहे. आणि हे वासुदेव बळवंत फडक्यांचं वकील पत्र ग वा जोशी यांनी घेतलेलं आहे. त्यांना शिक्षा मिळू नये, त्यांच्यावर जास्त अन्याय होऊ नये म्हणून आपल्या भारतीय वकिलांनी मोलाची कामगिरी केलेली हे विसरून चालणार. आज बघा, आज प्रत्येक ठिकाणी साधा वकिलाशी चर्चा केली तरी त्यांची फी असते, पण त्या काळामध्ये देशासाठी झगडणाऱ्या माणसांची फी सुद्धा घेतली जात नव्हती. उलट त्याला शिक्षा कमी व्हावी म्हणून प्रयत्न करत होते. राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा कोणी केली? राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा दादाभाई नौरोजी यांनी केली. अखंड चळवळ करा, कार्यरत राहा, स्वराज्य मिळवा, हे दादाभाई नौरोजींना सांगितलं. चळवळ थांबवू नका, सगळे एक व्हा, एक संघ राहा, अखंड चळवळ करा, देशाला स्वातंत्र्य द्या. हाच प्रश्न दुसऱ्या अर्थाने विचारला. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री कोणती? ही चतुसूत्री यांना वापरून चालणार नाही. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री वेगळे आहे. स्वदेशी स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार ही लोकमान्य टिळकांची चतुसूत्री आहे. आणि अखंड चळवळ करा, एक संग्राम म्हणणारे दादाभाई नौरोजी आहे. लक्षात ठेवा. तैनाती फौजेची पद्धत भारतात कोणी सुरू केली? बाळांनो, तैनाती फौज भारतामध्ये सुरू करणारा लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्लीनं भारतामध्ये गव्हर्नर जनरल आल्याबरोबर दिल्लीच्या गादीवर बसल्याबरोबर तैनाती फौज सुरू केली. लाखो लोकांच्या सैन्याची भरती सुरू केली. कारण त्याला धूर्तपणा माहीत होता की आज ना उद्या हे भारतामध्ये असणारे संस्थानिक माझ्याकडे मदतीला येणार
आणि त्यावेळेला मी त्यांचं संस्थान गिळंकृत करणार आणि त्यांचं संस्थान इंग्रजी साम्राज्याला जोडलं जाणार. इंग्रजांचं मुख्य धोरण होतं साम्राज्य विस्तार. या साम्राज्य विस्तार करण्यामध्ये लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड वेलस्ली यांचा हात कोणी धरू शकत नाही. या दोघांनी भारतामध्ये इंग्रजी साम्राज्याचा विस्तार फार मोठा केलेला आहे. लोकहितवादी समाजवाद हे कोणत्या अधिवेशनाच्या वेळी काँग्रेसने स्वीकारले? मित्रांनो, आवडी 1955 या अधिवेशनामध्ये हे काँग्रेसनं धोरण स्वीकारलेलं आहे. आवडी 1955. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा पहिल्यांदा कोणाच्या हस्ते फडकवण्यात आला? मित्रांनो, ब्रिटिश सरकारने 15 ऑगस्ट 1947 भारत आणि पाकिस्तान समान दर्जा असलेली दोन राष्ट्र निर्माण होती. 3 जून 1947 लॉर्ड माउंटबॅटन योजना भारतामध्ये आली होती. त्या योजनेमध्ये सांगितलं होतं 15 ऑगस्ट 1947 भारत आणि पाकिस्तान समान दर्जा असलेली दोन राष्ट्र निर्माण होती. दोन राष्ट्रांमध्ये विभागणी होईल. रॅडक्लिफ समितीनं सीमा रेषा आखण्याचं काम केलं. यामध्ये सैन्याची सुद्धा विभागणी झाली. मित्रांनो, त्यावेळेला भारत आणि पाकिस्तानने त्यांचं संविधान तयार होईपर्यंत 1935च्या कायद्यानुसार आपापल्या राज्याचा कारभार करावा असं ब्रिटिशांनी सांगितलं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ब्रिटिशांनी जाता जाता सांगितलं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये जवळजवळ 600च्या वर संस्थानं होती. ह्या संस्थानाचं काय करायचं? त्यावेळेला संस्थानिकांना इंग्रजांनी सांगितलं होतं, हे बघा, तुम्हाला जर भारतात विलीन व्हायचं आहे तर भारतात जा, तुम्हाला पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं आहे पाकिस्तानमध्ये जा, आणि तुम्हाला स्वतः तसंच राहायचं असेल तर तुम्ही तसेच राहू शकता, असं सांगून इंग्रज निघून गेले होते. आपल्या भारतापुढे सर्वात मोठा प्रश्न होता या संस्थानाचं विलिनीकरण करणे. लक्षात ठेवा, भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतापुढे मोठा प्रश्न म्हणजे संस्थानाचं विलिनीकरण. 1954 साली कोणत्या देशामध्ये झालेल्या करारात पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला? 1954 जो करार झाला, कोणत्या देशामध्ये झाला? त्यामध्ये पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला. हा करार होता भारत आणि चीन. भारत आणि चीन या दोन देशामध्ये पंचशील करार 1954 साली करण्यात आला. त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतो. आता पुढचा प्रश्न आहे, इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा मोहम्मद इक्बाल यांची घोषणा. पाकिस्तानची संकल्पना मांडणारे कोण? मोहम्मद इक्बाल. आणि सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हे गीत कोणाचं आहे? मोहम्मद इक्बाल. लक्षात ठेवा, यांचा एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात भरले? राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलेलं आहे. पहिलं मुंबई आणि दुसरं कलकत्ता. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत पंडित नेहरू.
भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारे प्रथम मराठी भाषिक कोण? राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद स्वीकारणारा पहिला मराठी माणूस नारायण चंदावरकर. नारायण चंदावरकर हा मराठी माणूस राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष झाला आणि म्हणून तो प्रश्न आलेला आहे, मराठी माणूस. सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या काळात झाली? प्रति सरकारची स्थापना मगाशी सांगितलं 1942 चले जाव चळवळीच्या वेळी झाली. भारत छोडो चळवळीच्या वेळेला झाली. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी झाली, म्हणजे 1942 मध्ये झाली. पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा कोणी लागू केला? पुरातन वस्तू जतन करणं आवश्यक आहे बाळांनो, त्याशिवाय इतिहास समजत नाही. मला सांगा, प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाची समाधी आहे. इतिहासात तुम्ही शिकवता प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली. तो ठिकाण तरी मुलांना माहिती पाहिजे. ह्या पुरातन वस्तू आहेत, जुन्या वस्तू आहेत, त्या राखून ठेवल्या पाहिजेत. त्याचं जतन केलं पाहिजे. ते घालून कसं चालणार? आणि म्हणून बाळांनो, पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा करणारा आपला लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनने तो कायदा लागू केला होता. पुरातन वस्तूचं जतन झालंच पाहिजे. नेहरू अहवालात कशाची मागणी होती? नेहरू अहवालामध्ये वसाहतीचं स्वराज्य हीच मागणी होती. नेहरू अहवाल. पंजाब केसरी कोणाला म्हणतात? पंजाब केसरी लाला लजपतराय यांना म्हणतात. पंजाब केसरी लाला लजपतराय यांना म्हणतात. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 झालेली आहे. आणि फक्त मुंबई विद्यापीठाचीच नाही, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या तिन्ही विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा. माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशाची एकात्मता टिकवण्यासाठी खर्ची येईल असं कोण म्हणाल? माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशाची एकात्मता टिकवण्यासाठी उपयोगी पडेल असं कोण म्हणाल? मित्रांनो, हे उद्गार इंदिरा गांधीचे आहे. इंदिरा गांधी. अनंत कानेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरच्या पिस्तुलाच्या गोळ्या घालून वध केला. जॅक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? अनंत कानेरेने मगाशी प्रश्न पाहिला आपण, जॅक्सनचा खून केला, गोळी झाडून खून केला, पण ते जॅक्सन कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते असा प्रश्न विचारलाय. तर ते नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर होते. बारडोलीच्या साराबंदीचे नेतृत्व कोणी केले? याचाच अर्थ बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे. त्याच वेळेला त्यांना जनतेनं सरदार ही पदवी दिलेली आहे, हे विसरू नका. आर्य समाजाची स्थापना किती साली झाली? आर्य समाजाची स्थापना 1875 मुंबई, स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलिप्ततावादाचे जनक कोणाला म्हणतात? अलिप्ततावाद याचे जनक कोणाला म्हणतात? ते आपले पंडित नेहरू. स्वातंत्र्यानंतर कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबद्ध रचना करण्यात आली? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्या शहराची नियोजनबद्ध रचना करण्यात आली? ते शहर आहे चंदीगड. चंदीगड शहराची नियोजनबद्ध रचना करण्यात आली. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये सर
ही पदवी कोणी परत केली? सर, ज्या वेळेला जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळेला लोकांना कळून चुकलं, इंग्रज आपल्याला सोडत नाहीत. एका बाजूनं तुम्ही आम्हाला पदव्या देताय, एका बाजूनं तुम्ही आम्हाला आमचा सन्मान करताय आणि दुसऱ्या बाजूनं तुम्ही आमच्या घरादारावर राख रांगोळी फिरवताय. तुम्ही दिलेली पदवीच आम्हाला नको. बाळानो, रवींद्रनाथ टागोरांनी ही पदवी परत केली. सर हा किताब परत केला आणि महात्मा गांधींनी कैसर ए हिंद ही पदवी परत देऊन टाकली. भारतीय तिजोरीतून एकही पैसा सायमन कमिशनवर खर्च करू नये असे कोणी सांगितले? 1927ला सायमन कमिशन तयार झाले. भारताला 10 वर्षातून सुधारणेचा हप्ता देण्यासाठी 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1927ला सर जॉन सायमन याच्या नेतृत्वाखाली सायमन कमिशन तयार करण्यात आलं आणि हे सायमन कमिशन 1928ला भारतामध्ये आलं. पण ते जर भारतात आलं तर त्या सायमन कमिशनवर 1 रुपयाही भारताच्या तिजोरीतून खर्च होता कामा नये. हे कुणाचं मत होतं? हे मत होतं लाला लजपत रायांचं. लाला लजपत राय यांनी ठणकावून सांगितलं, तुमच्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च केला जाणार नाही. मित्रांनो, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठी आश्रम स्थापन केला. महात्मा गांधींनं महाराष्ट्रामध्ये सेवाग्राम नावाचा आश्रम स्थापन केलेला आहे. 1930मध्ये गांधीजी ज्या वेळेला गुजरातमध्ये गेले दांडी यात्रा, त्यावेळेला ते साबरमती आश्रमामधून 78 अनुयायी बरोबर घेऊन ते दांडीकडे निघाले होते. पण गांधीजींचा आश्रम सेवाग्राम हे लक्षात ठेवा. केंद्रीय असेंब्लीवर बॉम्ब कुणी टाकला? केंद्रीय असेंब्लीवर बॉम्ब टाकणारा भगत सिंगांनी बॉम्ब टाकला. ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल ही 2 बिलं विधिमंडळामध्ये असेंब्लीमध्ये पास होण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात भगत सिंगाने त्या ठिकाणी बॉम्ब टाकला आणि पत्रकही टाकली. त्या पत्रकावर काय लिहिलं होतं माहिती आहे? बहिऱ्यांना ऐकू येण्यासाठी मोठा आवाज करावा लागतो आणि म्हणून मी बॉम्ब टाकलेला आहे, तुम्हाला आवाज ऐकायला आला पाहिजे, कारण तुम्ही बहिरे आहात. ही बिलं पास होता कामा नये, हा त्याचा उद्देश होता. मित्रांनो, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधीनं सुरू केलेलं आहे, हेही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे आर्थिक निस्सारण सिद्धांत कोणी मांडला? भारताच्या आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला? दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडलेला आहे. भूदान चळवळ कोणी सुरू केली? भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केलेली आहे. चले जाव चळवळीचे आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? चले जाव आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलेलं आहे. 1942 ब्रिटिशांनो भारत सोडून चालते व्हा या आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधीनं केलेलं आहे. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेलं आहे. महात्मा गांधीने आपली प्रसिद्ध दांडी यात्रा कोठून सुरू केली? महात्मा गांधीनं आपली प्रसिद्ध दांडी यात्रा साबरमती आश्रमामधून सुरू केलेली आहे. साबरमती ते दांडी तिकडं निघालेले आहे. सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली? सर्वप्रथम होम रूल चळवळ डॉक्टर ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली आहे. रॅडचा खून कोणी केला? रॅडचा खून चाफेकर बंधूंनी केला. मित्रांनो, वि. दा. सावरकर कोणास गुरु मानत होते? वि. दा. सावरकरांचे गुरु कोण? जोसेफ मॅझिनी. जोसेफ मॅझिनी
हे त्यांचे गुरु आहेत. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ यांनी केलेली आहे. इंडिया मीन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण? मौलाना आझाद. इंडिया विल्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक मौलाना आझाद. मंगल पांडेला फाशी केव्हा देण्यात आलं? 8 एप्रिल 1857. रयतवारी पद्धती सर्वप्रथम कुठे सुरू झाली? मद्रास प्रांतामध्ये रयतवारी पद्धत प्रथम सुरू झाली. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी रौलेट ॲक्ट यालाच काळा कायदा म्हटलेला आहे. मित्रांनो, आज आपला प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आत्ता एक प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. 100 प्रश्न झालेले आहेत. हे तुम्ही एकदा ऐकले, लक्षात ठेवले तर प्रश्नोत्तराच्या वेळेला लक्षात येतील. मित्रांनो, तुम्ही एक करत चला की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमची कमेंट कळवत चला. सर बरोबर आहे का, चुकीचं आहे का, स्पीड केलं पाहिजे का, परत परत बोललं पाहिजे, काही ना काहीतरी तुम्ही सूचना द्या. कारण या माध्यमातून सुधारणा करता येते. तुमच्या कमेंट्स आवश्यक आहेत. जे कोणी मित्रमंडळी असते सबस्क्राईबही करा, समजून घ्या आणि तुम्हाला जे काय वाटतं सर हे बंद करा म्हटलं तरी चालेल, कोणती तरी कमेंट देत चला. सर हे चांगलं नाही, बंद करा. वाईट गोष्ट आहे सर, पास होऊ आम्ही, हे कशाला करताय असंही म्हणा. परंतु मला कमेंट्स करणं गरजेचं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्यासाठी थोडा वेळ का होईना आम्ही देतोय. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मला बाकी काही नको, मला पोलीस भरती झालेलं तुम्ही दिसला पाहिजे. मित्रांनो, कमेंट्स करा, सबस्क्राईबही करत चला. कोणी मित्र असतील त्यांनाही सांगा. कारण ज्ञान दिल्यानं वाढतं, ज्ञान दिल्यानं वाढतं. तुम्ही दुसऱ्याला सांगितलं तर तुमच्याही ज्ञानामध्ये भर पडणार आहे. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे की आपल्याकडे 15,000 प्रश्नांचा PDF आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर संध्याकाळी 5 नंतर मला फोन करत चला की सर मला PDF पाहिजे. तो पाठवण्यात येईल, पण तुम्ही फोन करणं गरजेचं आहे. फोन आल्याशिवाय कोणालाही पाठवला जाणार नाही. मित्रांनो, असेच आपण आता परीक्षेपर्यंत 100 प्रश्न कानावरून घालण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं कोऑपरेशन असलं तर मलाही प्रेरणा मिळते. त्यामुळं कमेंट्स करत चला, काहीतरी सांगत चला. कारण शेवटी मी तुमचाच आहे, मी तुमच्यासाठी झटतोय. माझी मुलं पोलीस व्हावी हीच माझी अपेक्षा आहे. त्यामुळे मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या आपला परत दुसरा व्हिडिओ पुढचा येणार आहे. असं परीक्षेपर्यंत 10 ते 12,000 प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. पुन्हा आपण उद्या भेटणारच आहोत. थँक्यू.